निसा ग म प म ग म ग रे सा निसा ग म प मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती पक्षी ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती पक्षी मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती पक्षी पहाटेच्या मंजुळ प्रहरी मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू करूनी गाते ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती पक्षी ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती पक्षी ग मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती पक्षी पहाटेच्या मंजुळ प्रहरी बिलबिल करती कोमळा रोळीने गवळी उठले 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 कासंड्या घेऊन चाले गोठ्याची रणी कासंड्या घेऊन चाले गोठ्याची रणी कासंड्या घेऊन जाणे गोठ्याची रणी कासंड्या घेऊन जाणे गोठ्याची रणी कास ओढूनी कासंड्या भरिले कास ओढूनी कासंड्या भरिले त्याच या नोडोळी आगरी ग पहाटेच्या मंजुळ प्रहरी करती पक्षी ग पहाटेच्या
काना तू किती गोड आहेस रे. तुझ्या बासुरा सुराने मन कसं वेडावलं आहे. राधे खरंच राधे, अगं ही बासरी फक्त तुझ्यासाठी आधी धरली आहे. हो का. मग तुझी वा या बासुरा सूर छेडतोस ना तरी सारी सृष्टी काही वाचरे पशुपक्षी भक्तिमय रसात तल्लीन होतात. आणि आणि तो मयूर मयूर राधे आठवते मला ती नृत्य. हो का. मग एक काम कर ना तुझ्या बासुरची बोल उठव घे ना मला ऐकायचे आहे. बसली कशी हृदयात तू रे, तुझ विन मन वेडावले. बसली कशी हृदयात तू रे, तुझ विन मन वेडावले. बसली कशी हृदयात तू रे, तुझ विन मन वेडावले. बसली कशी हृदयात तू रे, तुझ विन मन वेडावले. बसली कशी हृदयात तू रे, तुझ विन मन वेडावले. प्रिय सखे राधिके, प्रिय सखे राधिके, जवळी
धन्यवाद राधे, तू किती दयाळू आहेस. आणि हा तुझा खाना, याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. नाही नाही मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. मयुरा, मला माफ कर. परत नाही चूक झाली. मी तुला पाणी मारू शकलो नाही. अरे काना, त्यात काय एवढं? चुकून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं असेल. मी पाजलं ना पाणी. नाही, मी मयुरा दिले वचन. मी निभावू शकलो नाही. वचन? अरे कसलं वचन? त्याचा ऐकामध्ये राम अवतार घेतला असता. मी पाण्यासाठी वनमंत्री होतो. ताने जीव व्याकुळ झाला होता. त्यावेळी या मयुरीने मला जळजळचा रस्ता दाखवला. वाट दाखवताना मयुरींचं भाडं न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मला वाट दाखवत होता. खरं तर मयुरचे पंख एका विशिष्ट ऋतूत घालतात, परंतु स्वतः इतके नाही. जर आपले पंख घालले तर त्याचा तृप्ती होतो. माझ्यासाठी ह्याने पंख घालून स्वतः जीव गमावला होता. त्यावेळी मी याला वाटी दिली होती की त्याचा युगात तू मला पाणी पाजले, द्वापार युगात मी तुला पाणी पाहिजे. पण हे वचन मी पाळू शकू नाही. आणि याचे प्राचित्य म्हणून मी या मयुरचे पंख माझ्या शिरावर अखंड धारण करेन. मी या मयुरचे पंख माझ्या शिरावर अखंड धारण करेन. नव्या दिवसाची नवीन पहाट, डोक्याची चादर आणि पक्षाने किलबिलाट. पहाटेने 4 वाजले तर हा बुकुलगाव कसा शांत झोपला आहे. कुणाला कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाऱ्यांना खेळून धरलं असं वाटतं. का म्हणावं? नवऱ्याला सोडत नाही का या नवऱ्याला सोडत नाही. अगे दीपाली, अगे दीपाली. काय झालं तुला? आम्हाला काय तू करून देत नाही? अगं काय करून देत नाही? अबे राधे, काम ग. हा मग झालं ना की थोडं बाकी आहे. हो हो, झालं झालं. आणि ती तारा. तारा तिचा चालला पसारा. आवडेल तेव्हा ना. जा बाई, मी नाही येत. असं कुठे चालेल? संघर्षाची वाट मोठी तिजोरी चालत राहणे हे आपले कर्तव्य आहे. बाई आल्या. हे गप्प असं का तुम्ही? असू दे का तारा? अगं ती नवीनच आहे. बरं मला सांगा, आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का? छे नाही कर आता. कुणाला माहित नाही. मग आता आपल्या मावशीला कोण घेतली पाहिजे? येते तू. अगं तू घे की. नाही कर आता. काल माझं जर भांडण झालंय. तुझ्या दिवशी भाड्यातच असते. अगं चंद्रा तू घे की गं. घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण आहे दारात? भाकर नाही घरात. चला व्हा मोठ्या दारात. अगं मावशी, मी चंद्रा. कोण? चंद्रा. गब्बत हुजरा. काय म्हटली मावशी? अगं बेडे, हा पोर आहे ना बाजूला, नुसता चाव 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 करतोय. त्याला मी बोलले ग. असं होय. मावशी तू येतेस ना? हो येते. तुम्ही निघालात? हो मावशी. हा मग आले बघ. ये बरं लवकर. आले तर
कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुन्ना मला कशा तुम्ही बोलताना मावशी तू आधी मला सांग तुला याला उशीर का झाला? अगं काय सांगू बोलली तुम्हाला? अगं काय ते सांग एकदाच. अगं आमचे हे जे नाही तू अगं हे पती परमेश्वर हो का? ते जे नाही काल गेले ते लग्नाला. मग पुढे काय झालं? तिकडून त्याने 40चा झटका आणला. किती? 40चा. किती? 40 ग्लास. त्यातला ते 20 ग्लास प्यायली. बरं. प्यायली आणि गेली की काय याला. भगवान मग पुढे काय झालं? गेले ते गेले उठेच ना. अगं अगं उठले की गुरगुर गुरगुर गुर, बसले की गुरगुर गुरगुर गुरगुर, उठले की गुरगुर गुरगुर गुर, बसले की गुरगुर गुरगुर गुर. बाई काय हा प्रकार? काय हा प्रकार नाही, हा 2 नंबरचा प्रकार. मावशी पुढे काय केलंस तू? अशी मी बाथरूम जाऊन 3 वेळा जाऊन आली बरं. आणि त्याला म्हणाली अहो चहा घ्या, अहो चहा घ्या, लिंबू टाकून आणले चहा घ्या. छे उठून येईना. उठले की गुरगुर गुरगुर, बसले की बुरबुर बुरबुर, उठले की गुरगुर गुरगुर, बसले की बुरबुर बुरबुर. मावशी पुढे काहीतरी केलं असेल ना? घरी 4 भाग झाली. छे वाचत आहे ना. तेवढ्या तुम 4 वेळा आली आणि आली की होती त्याची निघून. असं होय मावशी? बरं मला सांगा काय? तुम्ही मला काय पाहिली? अगं मावशी
आमच्या पोरपणचे विचार मथुरच्या बाजारचा ठरलाय बघ. पण तुम्ही बाजारात यायचा हो. अगं पोरीनो, काय बाजारात चालल्यात करा पण घेतलं काय ते नाही ते सांगितलं. मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांग. बाहेर खावाय तिच्या एकीकडे सांगा. मावशी मी सांग. सांग तुला लई घाई झाली ना. मावशी मिकी नाही. हा? मावशी मिकी नाही. हा? मावशी मिकी नाही. मुरादच गेली मोठी नाही का बोलत की लवकर. अगं मावशी काय मी काय घेतलं दूधभर दूध. बरं आणि शृंगार काय केला गो. पायात पैंजण, हा? हातात बांगड्या, छान बोटाला लाली, लई भारी. डोळ्यात काजळ हा? आणि नाकात शेंबूड. शी मावशी काठी. अगं मावशी पुलीवर पुली. बरं मावशी काय गं? सांगितलं सांगू. सांग आता सांगू. नको हे सगळे घरी गेल्यानंतर सांग. अगं मावशी काय गं? मासाडीचं नाव की नाही हा. मला घेऊन चला. नको एवढी हळूच पाहिजे नाही बरोबर मागे. आता कोण आहे ग. काय ग आपला माल. आता सांगू नको एक महिन्यात सांग. ए मावशी आत्ता सांग. आता सांगू का हा. हे हे काय करते काय लांबडो. ए मावशी मग हे काय करते अगं मावशी मी घेतले दोन गोळे डोळे कुठे लढाई झालीस की काय. अगं मावशी काय गो लोण्याचे ग डोळे की आणि तुझ्या साडीचं नाव काय गो. तो काय कोण ग. तो चष्मेवाला तो झाला पाहिजे मला चांगली कसं मुस्कान फिरवायची. अगं मावशी काय गो माझ्या साडीचं नाव ग असतो होई. मला तुझ्या चष्म्याचा नंबर लागला की काय. काय नाही तुला नाही लागणार की लहान आहे ना. बरं हो म्हणजे अगे फटाकडे एक जुडे. काय ग मावशी ओळी तुझं नाव काय गो. अगं मावशी शी ओळखतात गडबड केली काय. माझं नाव की नाही साक्षी हा? मला बघून म्हणतात पक्षी अगं तुला बघून पक्षीच काय प्रकाश दुर्बली पण उडतील बघ. आणि तुझ्या साडीचं नाव काय गो. मावशी माझ्या साडीचं नाव माझ्या साडीचं नाव दबून दिसतंय निव्वळ खोटी मंदी काहीच नाही दिसताय. ही पोरं कवाची बघताय देखताय काय हाँ देखताय ठीक आहे चला लाइन मागे. मारता है अगे जमते काय ग मावशी ओळी तुझं नाव काय गो. अगं मावशी माझं नाव की नाही बकुळा बकुळा. तुझ्या आईचं नाव काय आईचं नाव की नाही शकुंतला आणि बापसाचं काय खुडखुडा. काहीतरी काय काय तेच काय तुझं नाव बकुळा आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापसाचा खुडखुडा असेल बरोबर आहे. असं होय हो बरं तर मागे आधी बोलो काय ग मावशी. चला की लवकर. चल ग मावशी. अगं मावशी आमच्या पोरपणचे विचारून घेतलं आणि तुझं काय ग. माझं भाई कशात काय आणि या फटक्यात पाय होय की नाही. अगं मावशी काय ग? तरी पण सांगितलंच पाहिजे. सांगितलं पाहिजे. हो. आमच्या हानी की नाही 40 लाख पट्टा आणला होता. बरं त्यातला 20 लाख शिल्लक काही बघ तो तर नाही की युतीसाठी आम्हाला देऊ का थोडा नको ते गुरगुर. नको ते गुरगुर. गाडीला आवडत दिसतंय चला का. चल ग मावशी. हॅलो आमचे मित्र वहाळ गावचे सुपुत्र सन्मान्य विलासजी कातकर यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाचे धोरकेपट्टू साहिलजी केळकर यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्याचप्रमाणे प्रथमेश दुर्गोळी यांच्याकडून सुद्धा खास ढोलकेपट्टू साहिलजी केळकर यांच्यासाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्रिशा प्रदीप दुर्गोळी व सार्थक प्रदीप दुर्गोळी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 505 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्याचप्रमाणे रुद्र ऋषिकेश दुर्गोळी
व देवराज दीपक दुर्गोळी यांकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. अथर्व विलास दुर्गोळी यांकडून खास कृष्ण व गौरवणीसाठी 201 रुपये. तन्मय उदय दुर्गोळी यांकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे प्रथमेश दुर्गोळी यांकडून खास मावशीसाठी व मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद प्रथमेश दुर्गोळी. फिरत होती मळ्यात नजर पडली तळ्यात. फिरत होती मळ्यात नजर पडली तळ्यात. प्रथमेशचं नाव घेते. अहो पडली की माझ्या गळ्यात. हॅलो. त्याचप्रमाणे वहाळ पंचकृषीतील जाऊया नभी रंग उधळीत ये लवकरी
आरती प्रकाश दुर्गोळी. बंदी शाळा ही हले लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हले लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हरले लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हरले लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हरे लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हरे लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हरले लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हरले लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया जय श्री जय येता काय करता स्वतः परमेश्वर पण काय करणार स्वतंत्र 308 गोप्यांचं मेळा ताटमाट करून जेमुंचे घाटले त्यांच्याकडून आजच काम आपण वार्ता आपलं कसं सुदाम याच्या लांबे वाढतो मजा सुदामा अरे सुदामा देवाच्या चरणी प्रणाम होतो. आशीर्वाद सुदामा देवा मला एकाएकी बोलवण्याचं कारण सुदामा तुझी मोठी कामगिरी संपवणार आहे देवा कोणती मोठी कामगिरी सुदामा स्वतंत्र 308 गोप्यांचं मेळा ताटमाट करून यमुंचं घाटले त्यांच्याकडून आशीर्वाद काम तुझी संपवत आहे देवा पण हुकूम कोणाचा आणि कायदा
माठ करून दयादुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता अडकवायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी एकटा. हे काम काय माझ्या एकट्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंड्या त्याला बोलावून होतो. तो तुझ्या कुठे जवळ आहे काय? पेंड्या, अरे पेंड्या, गेला कुठं? पेंड्या, अरे पेंड्या, अरे आहेस तरी कुठं? अरे आजची ठिकाण इकडे ये लवकर. अरे त्या गुरांना पण घेऊन ये. हो, यायला पाहिजे बाबा. गेली कुठं मनाला किती पाठी धाव ग. 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 अगं पळते राणी वही कसा मागे येऊ ग. अगं पळते राणी वही कसा मागे येऊ ग. काटा मागे धावू धावू ग. अगं पळते राणी वही कसा मागे येऊ ग. वालीचा काटा मागे धावू धावू ग.
हे आदित्य! हे मेंढ्या! पाहिला कुठं? अरे बाबा, अरे काय रे? अरे काय तुझी ही काय? अरे काय? एकदम बेकार आहे ती. अरे बेकार नाही का काय? अरे पाठी पण मारते आणि पुन्हा पण मारते. अरे नाता नाही तर नाता नाही. हे बाबा, हा? ही असली काय तू ठेवून नको. त्याच्या अंगावर ठेवणार तुला. या विकास ठेवून दिला. ही विकून टाक. विकून टाका तिला. हा, हा ना? बरं इकडे. हा का? अरे हा. तुला हाक कधी मारली आणि आलास कधी? अरे काय? उशीर तरी का झाला? अरे काय तुला सांगू? काय झालं? हे बघ. अरे काय झालं माहितीये काय? काय झालं? अरे सकाळी तुला सोडली. पुन्हा चोरी बरं. तुला सोडली? हा. अरे काय? अरे रानात गेली. रानात गेली? अरे रानात गेली येईन ना बाहेर. अरे तू होतास ना बरोबर? अरे होतं बरोबर. मग? पण रानात गेली बाहेरच येईन नाही का? होय काय? अरे बापरे. कंटाळला. मग काय केलं माहिती काय? काय केलंस? मी शिरलो रानात. रानात शिरलास? मी रानात शिरलो. हा. त्या गावासमोर रानात शिरलो. अरे बापरे शिरलो. पुढे गेलो. तेवढ्यात ना एक मोठं चालवण. पुढे चालवण. जालवण हा, होतं? चालवण होतं. हा, जालवण होतं. आणि त्या चालवण्याच्या पलीकडे त्या चालवण पलीकडे पलीकडं काय होतं? अशी मोठी कॅस पसरलेली. होय? कॅस पसरलेली अशी. अरे कोण केस पसरलेली? कॅस पिनलेली आहे. चकीन. होय? चकीन. चक्कीमध्ये? अरे बापरे. अरे अशी चकली होती ना. हा. मी घाबरलो की. अरे घाबरलो काय? केलास काय मग? केलं नाही. ती माझ्याकडे बघी. हा. मी तिच्याकडे बघी. ती माझ्याकडे बघी. मी तिच्याकडे बघी. ती माझ्याकडे बघी. मी तिच्याकडे बघी. अरे बापरे. हा नुसता बघीचा कार्यक्रम होता. काय? फक्त पुढे द्यायचा बाकी होता. अरे काय बोलतोस तरी काय? आणि काय बोलली माहिती काय? हा. तुला मी आता खाणार. अहो, मी घाबरलो रे. तुला खाणार? तुमची मला मी खाणार. तरी पण मी चिटपण केला. तुला काय बोलू माहिती काय? खा मला बिंदास खा तू. पण माझा एक प्रश्न आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि तू बिंदास खा मला. तुला एवढा कुठला प्रश्न अरे होता? मोठा प्रश्न. तिला बरोबर आडवली. तिचा क्लिअर व्यक्त आहे काय? हा. तिला सांगितलं. काय माझा सांगितलं? प्रश्न आहे. ती काय बोली? सांगतो प्रश्न. हा. हा, मग सांगितलं तिला. काय सांगितलं इकडे? काय सांगितलं माहिती काय? काय सांगितलंस? आपला वडे बनवायचा झाला माहिती. याचा इथं काय संबंध? अरे तो माझ्याकडे होता. तुझ्याकडे होता? हा. तिला बोललो हा. या झाल्यामधून हा. मला बघायचं. अरे सोपं आहे. सोपं आहे बरोबर. सोपं नाही. या झाल्याच्या कुठल्या भोकातून बघते ते मला सांगायचं. काय? त्या झाल्याच्या भोकामधून कुठल्या भोकातून बघते ते मला सांगायचं. मला काय सांगितलं तिनं? अरे काय? तिला झाल्या ती बघत बसली झाल्या कुठल्या भोकात कुठल्या भोकात. अरे पण दिसला असेल की कुठल्या तरी काय माहिती? ती बघते झाल्या बघते. हा. आता मी काय बोलाय कुठल्या भोकातून बघतेस ते मला सांग. होय काय? ती गाणं सांगितलं ना मला नाही. आता झाला बघते तेवढ्यात मी माग सत्ता केला. होय काय? आणि तिची जाऊ हाताने मी पण चालू आहे. हुशार आहे पण. अरे हुशार म्हणजे काय वेळ होय पडतो काय? अरे इकडे. बरं झालं तू इथं आलास. काय रे? मी तुला इथं कशासाठी बोलवला माहितीये का? कशासाठी? अरे आपल्या इथे देव आले होते देव. दिवाळी होतं. होय. मग काय केलं? श्रीकृष्ण भगवान आले होते. मी कृष्ण भगवान. होय. अरे बाबा, मोठी दिवस ते. होय. आणि त्यांनी आपल्याला एक मोठं काम सांगितलंय. कसलं? अरे 16 सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा. मेला थाट माट करून काय होतोस काय? होय. चाट मान करून दया दुधाचे वाढ घेऊन दादा तुझं मार घेऊन मथुरेच्या बाजारी चालले. अरे जाऊ दे ना. त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे. त्यांचा रस्ता बंद करायचा आहे. आता देवाचा हुकूम आहे. त्या जो पण. होय. अरे चालेल. मी काय आहे ना. हे काम तुला आणि मला सांगितलंय. मला सांग ना. होय. अरे आहे ना मी. करशील ना? अरे तुला काय करतोस? बरं झालं करणार का? बोललास. अरे करणार. पण डोळे कुठपर्यंत गेला? गवळणी गेल्या पण निघून गेला पण. अर्धवट पोचले असतील. धावत जावं आपल्याला. धावत झालं पाहिजे. चल मग माझ्याकडून धाव दे. हा ये मी धावत. तू धाव दे ना. अरे मी धावत तुझा. आम्ही चालले.
मावशी. चला निघूया भरवूनात निसर्गाचा झाला कहर ग. 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 हो, जगत यानो भर जाऊ या गटात ग. जगत यानो भर जाऊ या गटात ग. या भरवनाच्या घरात मागे राहू नका तुम्ही घाटात. या गिरावरी मांडव त्यासाठी मी जात. ए मामा, ए, काय झालं काय तुला? काय झालं? गवळणी बघितल्यास काय? आवडल्या तुला? त्यांना अडकवायचं आपल्याला. होय. आल्या बघ, आल्या बघ. यामधलं लोणी, यामधलं ताक, यामधलं लोणचं. तुला काय वाटलं? होय ना? इकडे. बघितल्यास का गवळणी? त्यांना जाऊन आपल्याला अडकवायचंय. त्यांना जाऊन काय विचारशील? त्यांना जाऊन असं विचार की तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे. तुम्ही आलात कुठून हो, आणि जाणार कुठे? बरोबर आहे. एवढंच अरे चाललो. करशील ना? अरे करणार ना करणार. बघ जा लवकर. करणार म्हणजे करणार. चाललो बघ. चल लवकर.
अरे काय शिवण्याची वाटते. अरे काय अरे फुटफुटी. फिरलो मार हा अरे काय अगं बोलतो काय ग मावशी? हा पागल दिसतोय काहीतरी बोलतो बघ अरे पण हा 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 अरे समजलं का तुले? काजू म्हणतात मला. अरे अरे काय? अरे समजलं का तुले? काजू म्हणतात मला. तसं काय बोल म्हणतात मला. काय गं? खरोखर पागल हो, दिसतो. हो, पागलच आहे. तसं काय बोल म्हणतात मला. चालू काय आता बरोबर. आता वरती झाली. रे बाबा अरे, थांब, थांब. बरं काय थांबतो तुला बघून का नाही मला एक सुटलं बघ तुला सुटलं? आणि मला काय झालं? अरे पूर्वी आम्ही लहान होतो ना तू लहान होती तेव्हा मी लहान होती ना तेव्हा मी मोठा होतो काय? मी लहान होती ना तेव्हा पाऊस कसा बादा 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 पडायचा हल्ली कुठे पडतो कुठे पडत नाही आणि पडला तर गावाच्या गाव वाहून येतो बाप रे! असं तुमच्या काय? असा पाऊस पडतो? अरे बाप रे! इकडे 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 बाप इकडे. काय तुझं वय किती ग? माझं वय वय? असेल 80च्या घरात माझ्या? काय तर? अरे 80च्या घरात म्हैशीच्या घरात? 80च्या 80च्या. हा 80च्या. हा. 80च्या. तर तुला मुलं बाळ किती आहेत? त्याला हा? वाटलं होतं खंडीवर व्हावी पण मस्त 12 झाली 12 तिचा खंडीचा व्यवहार होता. पण म्हणते 12 झाली. 12 काय कमी झाली? लागलं ना तुला? गाडी 12 मुलं लागलं ना? अरे पण का का? अगं एवढी लोकसंख्या वाढवली. एवढी लोकसंख्या वाढवण्यापेक्षा जर तू एक झाड लावलं असतस ना, एक झाड लावलं असतस ना, तर पाऊस मधामधा पडला असता. नियमित पडला असता. किंवा म्हणून सांगतो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. अगं पोरीनो चांगला बोलतो ग अगं पोरीनो आपण सुद्धा या लोकांना संदेश देऊया मावशी, ऐकत का मंडळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. अत्तालीवरती होय. कारे हे काळे. अगं मावशी. काय गं? हा कोणतरी चांगला दिसतोय. काय म्हणतो? आम्ही होय आम्ही गवळणी गवळी? हो हे कुठं जाऊ तुम्ही? आम्ही मथुरेला चाललात कसं झालं? मथुरेला हा, मला वाटलं दुसरं काय ते. दैव विकण्यासाठी मथुरेत आलात? हो तुमच्यासाठी? हो काय हेल्मेट आले तुम्हाला? कारे हे दूध कशाला विकताय? मग काय करायचं काय करायचं? हो दूध कशाला विकताय? गाई कशाला पाळताय? हो काय दुधाला दर आहे? दर नाही काय दुधाला दर आहे? हे शेतकरी नुसतं आत्महत्या करायला लागले. हो का मग मग काय करायचं म्हणून सांगतो का माहितीये? हा गांजा विकला. काय होईल गांजा विकला. काय होईल काय गांजा विकला. काय तू एकदम लखपती होती. हो का? एकदम करोडपती होती. नको 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 तुझा सल्ला मग? आमचा हा दैव ग्रंथ आहे ना हा. तो चांगला आहे जन्मेला काय माहिती बोलतो काय तो टकल्याचा टकल्या. हा माझ्या टकल्याचा मला लय मारला. हो का त्यावेळी फिरून आलोय. होय काय? तुमच्याच वेळी मला मंत्र काय हो? आमच्या सोबत हो, हो. मावशी हा. चालेल आपल्या सोबत
मजा बघ. तुला वाटतं तू फक्त माझी मजा बघ. मी माझ्या बघू काय झालं? केलंय? तू तिच्या डोळ्यात बघितलंस ना? काय बघितलं मी नाही काय झालं बघितलं. का? काय अरे झालं? मला नुसतं मारली बघितलंस नाही? तुला मारली मग तुला का मारली पण मला केव्हाची काय मारली का? तू काय ते त्यांना केला असेल अजिबात त्याला काय केलं नाही. अजिबात काय केलं नाही अजिबात भंकस केली फक्त. त्यांना हात लावा असेल तू फक्त भंकस केली. भंकस केली होती. मग कशा गोष्टी तुला काम केलंस काय हा? हे बघ, तू सांगितलं का मी विसरलो. हे काय माझ्या एवढ्याचं नाही आहे. तिथे जाईपर्यंत काम विसरलास तू विसरलो. बाकी सगळं लक्षात नाही राहत तुझ्या हा? काम नाही लक्षात नाही राहत तुझ्या आता तू सांगितलं तसं मी करणार नाही. होय काय हो हो. आता एक काम कर काय करू? आता मी जातो त्यांना अडवायला अरे तू माझ्या मागणी ये वा, तुला पण जोडणार, तुला पण रगडणार, तुला पण रगत करणार, मी मजा बघणार. तू माझ्याच बघ जर येऊ लवकर माझ्या वाटणी मागून गेला का सवय आहे मला. आलाच काय हा, मागून गेला. जेव्हा का हा. अरे अरे आमच्यात मागून मध्ये असतात. तुमच्यात काय पण असतं बाबा तू इथं उभा राहा इथनं हलायचं नाही अजिबात हलायचं नाही हलू नका ते सगळं वालगट अरे आहे मला. म्हणजे, अशी उभी राहा हा रेडी की अहो, तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे आम्ही होय होय गोकुळातून आल्या चालल्या मथुरेला. अरे काय झालं काय तुला नाही, मी इथेच उभा आहे. तिथं काय सोय हा. मथुरेला हो दया दुधाच्या विक्रीला हो आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आधी दुसऱ्या सण जाऊ अगं तोही रस्ता बंद आहे तिसऱ्या सण जाऊ हो. त्याला काय होतं काय? अरे काय हा? बोल ना बोल ना सगळं समज आहे. ए, तू खरं समज नाही. आम्हाला अडवणार तुम्ही कोण आम्ही कोण? हा रे बाबा हिने अजून ओळखलं नाही आपल्याला आम्ही समजत नाही. नाही आम्ही कोण? हो. मी कोण? मी ते पांडा. हा कोण? कोण मी ते पांडा. हा कोणी काय हातात आहे कांदा. होता आणि हा खातो काजूची बोंडा. ए आ, काय म्हणतो काय म्हणते? हा असं म्हणतो. हे म्हणजे, हा. आम्ही कृष्णजांचे सौंदर्य आहोत हो का मी तुमच्यामध्ये हा पेंड्या बरं बरं तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे तुला कायदा हवाय काय हो. हे पेंड्या हा. तुला आपला कायदा सांग कांदा म्हणजे? हो ऐक तर आमचा कायदा ठेकेदारी सांगतो आहे ऐकून तू घे ग बरं पेंड्या सुद्धा उभा वाटेवर ठेकेदारी सांगतो आहे ऐकून तू घे ग बरं
अगं मावशी सांसरभर थकलो आपण थोडी विश्रांती घेऊया. हो हो कसा गेलं त्या झाडाखाली अरे बेट्या अरे कशाला होईना बसलेत ना अरे बसणारच आणि बसलेत काय नक्की बघ ना तू. चल लवकर बघून ये 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10. अरे मला का मारतोय सर्व लावून बसले. बसलेत का नाही? चल लवकर चला मध्ये, चला मध्ये. तुम्हाला पाठवल्यास भारतीयांना अजून तिथे माझा पत्ताच नाही. देवांच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद सुधारणा सुधारणा मी सांगते गावात शेवट. देवा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गवळणी यमुनाकाठी उभे आहेत. आता आपण जाऊन त्यांचा समाचार घ्यावा. सुधारणा तू म्हणजे निघून जा. आता मी नाही तुमचे बघकार. देवा येतो मी. ए गाव शिबिरा आपण कोण मास सिंह ओळखी अवतार. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा बेंडी हिरा मोठ्याची तुरा कटेवर हात आणि विटेवर उभे असतात. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मी सर्वांना गोपनात ठेवलेलं आहे. असं होई अगं राधे बघ बाई कोण आले ते अरे टाणा तू इथे. अरे टाणा मी तर तुला ओळखते पण इतर गवळणी तुला ओळखत नाही. तू त्यांना तुझी ओळख पटवून दे बरं. ऐक तर
अवतार हे माझे ऐकून घे. राधे ऐकीत का पाहिजे बघू ना. अगं पोरीनो, हे खरोखर देव आहे, यांना आपण शरण गेले पाहिजे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. घायाळ 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 रे झालो आम्ही, कान्हा तुझ्यामुळे. कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. वैकुंठी तो आहे रे, तुझा रहिवास रे. तुझा रहिवास रे. रंगले 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 भजनी आम्ही, कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. तुझ्या चरणी आले दुःख विसरून गेले. दुःख विसरून गेले. करोनी 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 पूजा तुझी आम्ही, कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. आलो शरण तुला मी, कान्हा तुझ्यामुळे. घायाळ रे घायाळ